तर राम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। तर आज आपण चाललो आहे पुण्यावरून कोपरगावला, आपल्या भावाचं लग्न आहे। तर मग चला ब्लॉग सुरू करूया। तर मी आणि राकेश सर निघालो पुणे स्टेशनला। तर राकेश सर चालले होते हडपसरला, तर त्यांना म्हटलं सर प्लीज मला पुणे स्टेशनला सोडा। तर ऊन खूप होतं, तर मग आम्ही एका ठिकाणी उसाचा रस प्यायला थांबलो। तर मग उसाचा रस पिलो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट निघालो। तर मग आम्ही निघालो दापोडीवरून पुणे स्टेशनला। तर 3:55 ची ट्रेन होती। सरांना म्हटलं सर प्लीज लवकर गाडी चालवा। लवकर चालवायच्या नादामध्ये माझ्या केसांची फार वाट लागून गेली, तुम्ही बघू शकता। तरी पण काय करणार, आम्हाला भीती होती ट्रॅफिकची, कारण की आम्हाला दापोडीतच झालते 3-2, पण ज्याची भीती होती तेच झालं। आम्हाला खिडकीमध्ये लागली ट्रॅफिक। मग कसं बसं आम्ही वाकडेवाडीपर्यंत पोहोचलो, तरी आम्हाला सिग्नल लागलाच। मग विचार केला की बसने जावा। मग आम्ही वाकडेवाडी बसकडं थांबत गेलो। विचार करायच्या नादामध्ये कधी आम्ही SSM कॉलेज पाशी पोहोचलो। या कॉलेजला विमानाचं कॉलेज सुद्धा होता। मग सरांनी मला पुणे स्टेशनला लवकर ड्रॉप केलं टाइमच्या आत। मग सरांना थँक्यू बोलून त्यांना राम केला। मग मी निघालो ऑनलाईन तिकीट काढायला, कारण की रिझर्वेशन नव्हतं आपलं। तर मग मी तिकीट काढलं, प्लॅटफॉर्मकडे निघालो। तर पप्पाने सांगितलं होतं 3 नंबर प्लॅटफॉर्मकडे जा। मग मला काय 3 नंबर प्लॅटफॉर्म सापडा ना, कसं बसं मला 3 नंबर प्लॅटफॉर्म सापडलं। मग नंतरून कळलं की ट्रेन आहे लेट, तर 4:30ला गाडी येणार होती। तर मग मी काय वाट बघत बसलो। मग 4:30ची गाडी ती आली 5ला। फायनली मग मी गाडीमध्ये बसलो। तर गाडी तर खूप गरम व्हायला लागलं होतं, कारण की गर्दी जितकी होती ना जनरल डब्यामध्ये, मला काय सांगावं, मोकर चांगरा चंगरी सगळे एकमेकाला ढकलू राहिले। आणि फायनली ट्रेन निघाली आणि त्या वाऱ्याने एकदम गार वाटायला लागलं, एकदम मस्त नाही का। मग आम्ही एका ठिकाणी ट्रेन थांबली होती, तर खाली उतरलो आणि ह्या दोघांचं तर वेगळंच चालू होतं, बाटलीला दगड मारून राहिली। मग स्टेशनला मी पोहोचलो फायनली, आणि त्याच्यानंतर यांना विदा केला। तर मग घ्यायला पप्पा आलते, तर पप्पाने पण हायवे केला मस्त आहे की एकदम नाही का। तर मग मी पप्पा बरोबर डायरेक्ट हळदीकडे निघालो आणि मंगल कार्यालयापाशी पोहोचलो। आणि माझे हे भाऊ ते मला घ्यायला आलते। तर मग आम्ही हळद केली, नाचलो गावलो। मग आम्ही सगळे भावंड टेम्पोमधून घरी निघालो। तर मग आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून। तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।